नमस्कार, मी किशोरी. आज आम्ही शेतामध्ये आलो आहे. शेतामध्ये आम्हाला मकाला मटेरियल टाकून पाणी सोडायचं आहे, त्याच्यासाठी आलो आहे. आणि इथं सगळ्यात अगोदर मकाला मटेरियल टाकून घेणार आहे. आणि थोडंच मटेरियलचा हात द्यायचा आहे आपल्याला, एकदम भरपूर नाही. तर मला असं वाटलं होतं की इथं काच पडली की काय, म्हणून मी माघारी जाऊन बघितलं तर काच नव्हती. खत टाकायचं झाल्यावर मोटर चालू करून घेतली आणि इथं 4 दाऱ्यांवरती पाणी लावून घेतले. तोपर्यंत ते पण शेतामध्ये येते. मग शेतात आल्यावरती ती दारी धरणार आहेत आणि मी घरी जाणार आहे. मला पण घरी काम आहे. घरी आल्यानंतर इथं मी स्वयंपाक बनवायला घेतला. माझा स्वयंपाक राहिला होता अजून, तर स्वयंपाक बनवून घेते. केसांच्या वाढीसाठी मी आज कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे. चटणी बनवण्यासाठी कढीपत्ता, उडदाची डाळ, चण्याची डाळ, शेंगदाणे आणि तीळ घेतलेत. तर लसूण पण घेणार आहे मी थोडासा, आणि आपल्याला चटणी पावडर तर लागणारच आहे. चपात्या बनवून घेतल्यावर त्याच तव्यात मी चटणी बनवणार आहे. तर चटणी बनवण्यासाठी चुलीवरती तवा गरम करायला ठेवला आहे. आणि आता गॅसची टंचाई भरपूर चालल्यामुळं चुलीवरतीच माझा जास्त करून स्वयंपाक असतो. तर स्वयंपाक झाल्यावरती मी चटणी बनवायला घेतली आहे. तवा गरम झाले. सगळ्यात पहिला आपण तीळ भाजून घेणार आहे. लाल खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचेत आपल्याला. तीळ भाजले ताटामध्ये काढून उडदाची डाळ भाजण्यासाठी तेल टाकून घेतले. तव्यात डाळ टाकून घेऊ. डाळ आपल्याला लाल खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले भाजण्यासाठी आणि डाळ. डाळी शेंगदाणे लाल होईपर्यंत भाजले. आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. लसूण तेलामध्ये तळून घेऊ आपण. लसूण लाल तळलंय, ताटामध्ये काढून घेणार आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. गावरान कढीपत्ता घेतला ना, आपल्या चटणीला चव पण छान लागते, म्हणून गावरान कढीपत्ता घ्यायचा. कढीपत्ता लाल भाजलाय, ताटामध्ये काढून घेणार. हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि मगच आपल्याला चटणी कुटण्यासाठी घ्यायची आहे. आता आपण पाट्यावरती चटणी वाटून घेणार आहे. चटणी वाटण्यासाठी सगळं साहित्य जे आहे ना ते थंड करून घेतले आणि पाट्यावरती काढून घेते. ह्याच्यामध्येच आपण तीळ पण मिक्स करणार आहे आणि सगळं साहित्य जे आहे ना ते बारीक करून घ्यायचे. जितकी बारीक होईल ना तेवढी बारीक आपल्याला चटणी वाटून घ्यायची. ही मसाला जितकं
जितकं बारीक होईना तेवढं साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचंय, मग आपल्या चटणीला पण चव छान लागते. मध्ये भाजलेला कढीपत्ता टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ आणि चटणी पावडर. आता आपण ह्याला बारीक करून घ्यायचं. बारीक केलं ना, तिळाचं आणि शेंगदाण्याचं तेल निघलं ना, चटणीला आपल्या एकदम असा तेलकटपणा पण येतो आणि चवीला पण छान लागती. आणि पाट्यावरची वाटली ना चटणी खूप छान लागती. तर हे वाटण बनवत असताना चटणीचं वास सुगंध तर इतका छान येतोय ना, खूप छान येतोय, असं वाटतंय की कधी खाईल. पाट्यावरती वाटल्यामुळं आपल्या चटणीला अंगचंच तेल सुटले आणि खूप छान झाली. सुगंध पण खूप मस्त येतोय. आता मी खाऊन तर बघणार आहे. आता आम्हाला जेवण पण करायचं या. तुम्ही पण अशा पद्धतीची चटणी नक्की बनवून बघा. मिक्सरवरती बारीक केली ना, एवढं तेल येत नाही चटणीला आणि चव पण छान इतकी लागणार नाही. भुर्गी ती असं जातं, बंद कर.